संघ आणि संदेश आज प्लेअर ऑफ द डे कोणालाही पारितोषिक मिळते बघायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेचच घोषणा करण्यात येईल. TDPL ऑर्गनायझिंग कमिटी GTC ऑफिशियल ग्रुप यांच्या विद्यमाने पारितोषिक देण्यात येईल. प्लेअर ऑफ द डे आजच्या दिवसातला सर्वोत्तम खेळाडू हे पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच आज आपण क्रिकेटचा विचार केला तर पारितोषिकांमध्ये देखील भरपूर वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटने घेतलेली भरारी आणि त्या भरारी मागे या स्पर्धेचा देखील तेवढाच आवर्जून उल्लेख केला जाईल यात मात्र काही शंका नाही आहे. कारण ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे GTC अँड ऑफिशियल ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून सलग दुसरा वर्ष आहे. नक्कीच कपिल पाटील देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेला आहेत. वेलकम कपिल, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेशी ते देखील निगडीत आहेत. वेलकम. सो आपण बोलूया सामन्याकडे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हरी जोशी विथ श्याम चौधरी, तर फ्रंट लाईन गोलंदाज पाहायला मिळतोय रिची जितू निलेश शिल्लेवन डोंबिवली संघाचा. आकाश षटकातील पहिला चेंडू, पहिलाच बॉल, विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू सोबत या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज आकाश. दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असा सामना म्हणता येईल. त्यामुळे संघर्ष जास्त प्रमाणात बघायला मिळेल, चुरस बघायला मिळेल, अट्टीचटी बघायला मिळेल. आकाश पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना यावेळेस देखील एक चांगला चेंडू, बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू खेळतो त्या ठिकाणी हरी जोशी. वेग आणि फक्त वेग पाहायला मिळतो आपल्याला आकाशच्या माध्यमातून. वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. ज्या प्रकारे पहिल्या दोन चेंडूंचा खेळ झालाय, दोन्ही चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावले होते निर्धावच्या स्वरूपात. तर आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस रिव्हर्स अटॅम्प, अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर गवली सर, नक्कीच प्लॅन ए मध्ये सक्सेस मिळालेला नाही. प्लॅन बी चा वापर केला, त्यामध्ये सुद्धा यश मिळालेलं नाही. कारण दोन चेंडू डॉट गेल्यानंतर स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूची निवड, तुम्ही जेव्हा फटका खेळतात त्या चेंडूची निवड करणं योग्य ठरतं. कशा प्रकारे चेंडू आहे त्यानुसार तुम्ही फटका खेळायला हवा. षटकातील पुढील चेंडू आकाश बोलतोय. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका चांगला आहे, दमदार फटका. चेंडू सीमारेषेलगत ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यस, तिसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि या 3 धावांच्या मदतीने हरी जोशी त्या ठिकाणी स्वतःच तसे संघाचं अकाउंट ओपन करतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. इनफिल्डच्या वरून हा फटका खेळून काढला होता आणि त्यानंतर मात्र चेंडूचा पाठलाग केला होता. एक धाव जरूर रोखली गेली त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, मात्र 3 धावा जरूर मिळाल्या त्या ठिकाणी. पुन्हा एकदा उपस्थित आमचे सर्व पाहुणे, त्याचबरोबर उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खास करून GTCच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत या सर्वांचं TDPL ऑर्गनायझिंग कमिटी GTC ग्रुप ऑफिशियल ग्रुप यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. तर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जातंय. त्याचं कारण म्हणजे समोर डावखुरा फलंदाज सज्ज होतोय श्याम चौधरी. तर आकाश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समालोचन कक्ष टोकाकडनं गोलंदाजी करतोय. 3 धावा धावफलकावर आहेत आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा आकाश बोलतोय. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडू आपण पाहतोय शरीराचा वेध घेतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. लेगबाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. अतिशय सुरेख सुरुवात आतापर्यंत आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5 चेंडू टाकून झाल्यात आणि त्यामागे फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अचूक टप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ, चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर आता मात्र हरी जोशी पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज आकाश बोलतोय. यावेळेस लो फुलटा चेंडू,
फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. यस, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. नक्कीच शेवटच्या चेंडूवर एक चौकार आल्यामुळे एक समाधानकारक सुरुवात बघायला मिळते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 8. यस, गवली सर, तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती चांगली सुरुवात मात्र आकाश भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून झाली आहे. मात्र बालाजी ग्लोबल या संघाकडे जर पाहिला तर एक प्लस पॉईंट आहे की कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. अगदी बरोबर आहे, कारण कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. त्यामुळे ते आक्रमण करू शकतात, मोठी फटकेबाजी करू शकतात, पूर्णपणे मुभा असणार आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सत्र दुसरं या स्पर्धेला आज प्रारंभ झाला. आणि आता आपण जो पाहतोय आजच्या दिवसातला शेवटचा सामना दोन संघामधील बालाजी ग्लोबल्स विरुद्ध स्वर्गीय रिची जितू निलेश प्रतिष्ठान डोंबिवली या दोन संघामध्ये. तर आता मात्र गोलंदाज योगेश म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय संघनायकाने. षटक क्रमांकात दुसरं फेकण्यासाठी सुरुवात तर चांगली झाली आहे. हे सातत्य पुढे देखील राखेल का हा संघ, पाहूया. षटकातील पहिला चेंडू, यावेळेस पहिलाच बॉल. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव निघून जातोय. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक चोख बजावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडू सोबत पाहायला मिळते. भरपूर वेगवान चेंडू होता. ज्या प्रकारे पहिला षटक देखील आपण वेगवान पाहिला. तर पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय योगेश. यावेळेस प्रहार झालाय, अप्रतिम फटका. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमारेषेबाहेर. चूमंतर षटकार. दिली होती आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. यस, त्याचबरोबर टायमिंग देखील अगदी योग्य झालं होतं. मिडल ऑफ द बॅट झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषे बाहेर पडला होता. षटकार आलाय श्याम चौधरीच्या बॅटमधून. योगेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस कट केलंय चेंडूला. सिंगल कंप्लीट करतो त्या ठिकाणी श्याम. सिंगलने धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावा धावफलकावर झाल्यात 15. एक चांगली रणनीती म्हणावी लागेल श्याम चौधरीच्या माध्यमातून. मागच्या बॉलचा विचार केला तर एक चांगला चेंडू होता, त्या चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि सिंगल कंप्लीट केली. तर त्याआधी आपण पाहिला बिगिट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. 15 धावा धावफलकावर असताना मात्र कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अपेक्षित असेल बालाजी ग्लोबल या संघाला. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण रिची जितू निलेश शिलवण डोंबिवली हा संघ देखील एक चांगला संघ आहे. त्या संघामध्ये देखील चांगली फलंदाजी आहे. आणि हे पाहता नक्कीच कुठेतरी मानस असेल 60+ जाण्याचा बालाजी ग्लोबल्स या संघाचा. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. गॅप शोधले, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट करतोय त्या ठिकाणी हरी जोशी. एक बिगिट आल्यानंतर मात्र ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर करताना दिसून आल्यात दोन्ही फलंदाज. ज्या प्रकारे फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. धावफलक मात्र पुढे सरकलंय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
योगेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा गॅप शोधले. अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय अफलातून फटका. चेंडू सीमा पार होतोय. हा चौकार. फटका कमी ताकदीचा कमी वापर केला होता आणि फक्त फाईन ग्लान्स केला होता. गॅप शोधली होती आणि चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. चौकार. यस अगदी बरोबर आहे. एक कलात्मक फटका मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय. हरी जोशीच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतोय. तर श्यामच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय जो वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. अप्रतिम फटका. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार काढतोय. अजून एक चौकार. म्हणजे काय फटका खेळला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. मिड ऑफच्या वरून हा फटका खेळला होता आणि चेंडू लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर गेला होता. आणि आता मात्र संदेश आपण पाहतो एक चांगली धावसंख्या. कारण 25 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये दोघांनी आक्रमण केलं आणि धावसंख्या झालेली आहे 25. यस पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी करावी याचं उत्तम उदाहरण हरी जोशी मैदानाच्या आतमधून देतोय. पहिलं षटक जे आपण पाहिलं अप्रतिम षटक हाताळलं होतं. आकाश भोईर या गोलंदाजाने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र हे दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून तब्बल 17 धावा खर्च झाल्यात. तर एकंदरीत 25 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र मित्र क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चितीचा खेळ आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. कारण अजूनही या इनिंगमधील 4 ओव्हर्स बाकी आहेत. 2 ओव्हर्सचा खेळ झाला आहे. 25 धावा बिनबाद धावफलकावर लावल्या गेल्यात. आपण पाहतोय TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा पहिला दिवस. भरपूर चांगली स्पर्धा या ठिकाणावरनं आपल्याला अनुभवायला मिळते. चांगलं आयोजन नियोजन झालं आहे. तर आता मात्र षटक क्रमांक 3 गोलंदाज आकाश भोईरला या ठिकाणी कंटिन्यू ठेवला आहे. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक जे होतं ते भरपूर चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. आणि हेच लक्षात घेता संघनायकाने त्याला पुन्हा एकदा ती जबाबदारी दिली आहे. पाहूया ती जबाबदारी स्वीकारताना आकाश भोईर. षटकातील पहिला चेंडू पहिलाच बॉल उजवी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. मात्र बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही आहे. चेंडू निर्धाव निघून जातोय. आकाश भोईरचा विचार केला तर वेग आणि फक्त वेग पाहायला मिळतोय त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. जणू काही वेगावर स्वार झालाय की काय हा गोलंदाज. ज्या प्रकारे आकाश भोईर हा गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू आकाश भोईर आमच्यापासून दूर जाताना यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला पुढे ठेवलं होतं. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट होतात त्या ठिकाणी. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. त्याचबरोबर चांगली कॉलिंग झाली होती दुसरी धाव घेण्यासाठी. दोघांचंही चांगलं लक्ष पाहायला मिळतंय. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. जे षटक हाताळतोय आकाश भोईर हा गोलंदाज. वेगवान गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र भरपूर चांगला क्रिकेट श्याम आणि हरी जोशी दाखवतोय. यावेळेस बीट केलंय श्यामला त्या ठिकाणी. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आकाश भोईरच्या माध्यमातून. तर श्याम चौधरी पुन्हा एकदा सज्ज झालाय.
षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. कार्पेटच्या सानी चेंडू डीपला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळते. डॉक्टर गवली सर. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. खास करून हरी जोशी याची प्रशंसा करावी लागेल. डेंजर राणीकडे धाव घेतली होती, प्रवृत्त केलं होतं दुसरी धाव घेण्यासाठी. 2 धावा पूर्ण होत्या. उत्कृष्ट रनिंग, समन्वय बघायला मिळतोय. कारण धाव घेण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, येस, नो, वेट, होय, नाही, थांब, या तिन्ही गोष्टी बघायला मिळतात दोन्ही फलंदाजाकडे. यस, अगदी बरोबर आहे. हरी जोशीच्या माध्यमातून चांगली कॉलिंग झाली होती दुसरी धाव घेण्यासाठी आणि ती कंप्लीट देखील होते. तर धावफलक 2 ने पुढे सरकते. राजू पाटील आम्हाला सांगत आहेत 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर पुन्हा एकदा आकाश भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक जे आपण पाहिलं त्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार लागला होता आकाशच्या आणि त्यानंतर मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. मात्र तेवढीच प्रशंसा केली जाईल ज्या प्रकारे स्टार्ट दिलाय या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी. बालाजी ग्लोबस विपक्ष रिची जितू, निलेश इलेव्हन डोंबिवली या 2 संघामध्ये आजच्या दिवसातील शेवटची लढत आपल्याला अनुभवायला मिळते. पुन्हा एकदा श्याम चौधरी सज्ज झालाय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट होते आहे. एकापेक्षा आधी काही एक नसणार आहे. 30 धावा धावफलकावर झाल्यात. नक्कीच एक चांगली सरासरी या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झाली आहे. मात्र यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे ज्या ठिकाणी पूर्ण मुभा असेल बिगेटसाठी. कारण पहिल्या 3 षटकामध्ये आतापर्यंत बिनबाद 30 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जात आहे. एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर ज्या वेळेस असतो ना त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारचे चित्र वारंवार पाहायला मिळतील. यात मात्र काही शंका नाही आहे. पूर्णपणे त्या ठिकाणी बिझी ठेवलं जात आहे खेळाडूंना. आकाश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी समालोचन कक्ष टोकाकडनं वळतोय. समोर हरी जोशी. यावेळेस चेंडूवर प्रहार चाललाय. वाडा शॉट, अप्रतिम फटका. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. आणि हाफ स्विंगचा फटका म्हणता येईल. टप्प्यानं सीमारेच्या पलीकडे गेला होता. ड्रिंक्स इंटरवल असणार आहे. ड्रिंक्स इंटरवल. 34 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि बिनबाद 34. काय पार्टनरशिप केलेली आहे दोघांमध्ये, समन्वय बघायला मिळालेला आहे.
मात्र धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 34. 34 धावा धावफलकावर आहेत. टॉस जिंकला, फलंदाजी का स्वीकारली, याचं उत्तर मात्र या ठिकाणी बालाजी ग्लोबस या संघाने दिलंय. कारण 34 धावा धावफलकावर आहेत आणि यानंतर मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि या 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण ऐकूया. भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, डॉक्टर गवली सर. धन्यवाद संदेश वगैरे. अतिशय दमदार सुरुवात बघायला मिळते. दोघांमध्ये एक पार्टनरशिप आणि वेगवान पार्टनरशिप समन्वय बघायला मिळतोय. 34 धावा झाल्यात. 11.33च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि मला असं वाटतं की याप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर जवळपास मला वाटते 68 ते 70 आकडा पार होऊ शकतो. श्याम चौधरी आणि हरी जोशी दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. चौथं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय योगेश म्हात्रे. वेगवान गोलंदाज आहे. योगेश याला मात्र फिरकाव स्लॉक सीपचा फटका आणि चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. वेगाने वाढते. धावसंख्या होते 40. नकुलजी गोपीनाथ पाटील डायगरचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आपण कुठे असताना आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. TDPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. योगेश याला फटका खेळण्याचा मिस टाइम फटका मात्र चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर गवली सर, श्यामचा विचार केला तर का मी या संघाचा सलामीवीर आहे, कोणत्या प्रकारची क्षमता आहे माझ्यामध्ये ती या ठिकाणी सिद्ध करतोय श्याम चौधरी. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 44. आता मात्र आक्रमण बघायला मिळत आहे कारण श्याम चौधरी आणि हरी जोशी याला माहिती आहे अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क ते घेणार आहेत. हवेत फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. पण हे विसरून चालणार नाही की समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. यापूर्वी त्यांची सुद्धा चांगली कामगिरी बघायला मिळालेली आहे. योगेश यावेळेला मात्र चेंडू अनपेक्षित खाली राहिला होता. ऑन साईडला जाऊन खेळण्याचा फ्रंट साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बायचा इशारा येतो. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 45. 45. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. अजूनही कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. ही एक जमेची बाजू आहे. मला वाटतं आतापर्यंत या संपूर्ण दिवसातली सर्वोत्तम पार्टनरशिप असावी आमचे, अशी माहिती पुरवत आहेत आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील. थँक्स राजू पाटील. राजू पाटील सुद्धा आमचे भिवंडी जो समालोचक परिवार आहे त्याचे एक सदस्य आहेत. कित्येक स्पर्धेमध्ये मेगा इव्हेंट्समध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्कोरिंग करतायत. श्याम चौधरी 22 धावांवर खेळतोय आणि त्यामध्ये 2 षटकार. आणि हरी जोशी 21 धावांवर खेळतोय, त्यामध्ये 4 चौकार मारलेले आहेत. खराब चेंडूचा समाचार घेतलेला आहे आणि चांगल्या चेंडूचा सन्मान केलेला आहे. लाईफलाईनचा वापर सुद्धा केलेला आहे. हे फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. खराब चेंडूचा तुम्ही समाचार घ्या, सीमारेषेचा रस्ता दाखवा. योगेश राईट आर्म याला फक्त हलक्यात नाही खेळलेला आहे. टॅप केलेला आहे चेंडूला पॉईंटला. शतक चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत मात्र हरी जोशी सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 47. आपण जो सामना पाहतोय तो म्हणजे बालाजी ग्लोबल विरुद्ध स्वर्गीय रिची निलेश जितू 11 डोंबिवली या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. या 2 संघांमधून जो संघ विजय होईल तो सुपर 12 म्हणजे अंतिम 12 मध्ये स्थान मिळवेल. यानंतर स्विचचा फटका खेळलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातोय. धावसंख्या होती 48. 48.
48 धावा झालेल्या आहेत. अतिशय एक दमदार सुरुवात संदेश आपण पाहतोय. नक्कीच एक चांगली सुरुवात चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय या संघासाठी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा योगेश थोडासा क्षेत्ररक्षण बदल करण्यात येईल. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे सातत्यानं बदल होतोय. याला स्लोवर वन अप आणि हलक्या हाताने खेळलेल्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. खराब क्षेत्ररक्षक दबाव टाकला जातोय आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण केली. बऱ्याचशा वेळेला संदेश आपण पाहतोय अशा प्रकारचा फटका खेळला जातोय आणि जो क्षेत्ररक्षक डीप मधून येत असतो त्याचं लक्ष जे असतं ते चेंडूकडे आणि फलंदाजाकडे आणि त्यातून एक चूक निर्माण होते आणि त्यातूनच दुसरी धाव मिळण्याची शक्यता निर्माण होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 आकडा पार होते. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. आणि त्या देखील फक्त आणि फक्त पहिल्या 4 ओव्हर्समध्ये. तर अजूनही 2 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल बालाजी ग्लोबल संघ. कारण भरपूर चांगली सुरुवात आणि त्यानंतर मात्र जी सुरुवात झाली ते सातत्य 4थ्या ओव्हरपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. खास करून श्याम चौधरी ज्या प्रकारे बिगेट दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये तर त्याची साथ निभावली जाते हरीश जोशीच्या माध्यमातून. 4 षटकामध्ये 50 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. नक्कीच TDPL मधली आतापर्यंत सर्वोच्च पार्टनरशिप बघायला मिळते. सर्वोच्च पार्टनरशिप 50 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. TDPLची सर्वोच्च धावसंख्या मला वाटतं 61 आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील माहिती पुरवत आहेत. आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या 61. विक्रम जे होतात संदेश ते मोडण्यासाठीच होत असतात. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण कित्येक वेळा बघितलेले आहेत विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होत असतात. आणि 50 धावांची पार्टनरशिप आता मात्र 5वं षटक घेऊन येतोय सुमित भोईर. लेफ्ट आर्म याला मात्र अतिशय चांगला चेंडू डिफेन्स केलेला आहे. फक्त डिफेन्स केलेला आहे. एक त्रुटी धाव पूर्ण केलेली आहे. हे फार महत्त्वाचं असतं. एक चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आहे. त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवायचा आहे. हे क्रिकेटचं चांगलं सूत्र आहे. क्रिकेट म्हणजे काय हेच फार महत्त्वाचं असतं की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. सीमारेषेचा रस्ता दाखवा. तेच अगदी बरोबर आहे. पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. आणि त्या सूत्रानुसार आतापर्यंत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. षटक क्रमांक 5वा या ठिकाणावरनं सुरुवात झाली. 51 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. सुमित पुन्हा एकदा साम्राज्य कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. सुमित याला स्टेप आउट आणि पॉईंटच्यावरून फटका खेळलेला आहे. चेंडू डीप कव्हर पॉईंट सीमारेषेकडे जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे पण तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा श्याम पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 53. 53. स्टाईल ऑफ सुरेश रैना हा फटका खेळून काढला होता. गॅप शोधली होती मात्र आउटफील्ड जे आहे भरपूर दूर आहे आपण पाहतोय. चेंडू अडवला गेला मात्र त्या दरम्यान 2 धावा पळून काढल्या गेल्यात. 25 धावांवर खेळतोय हरी जोशी आणि 26 धावांवर खेळतोय श्याम चौधरी. सुमित आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडासा चुकतोय. पंच डेड बॉलचा इशारा करतायत आणि 2 एक्स्ट्राज आहेत त्यामुळे 53 धावा झालेल्या आहेत. 53 विदाउट लॉस बिनबाद 53. यावर मात्र स्विच इट खेळण्याचा प्रयत्न मात्र यश येत नाही. चेंडू सरळ निघून जातोय. तो यष्टी रक्षकाच्या हातात कुठल्या प्रकारे धाव नाहीये. बऱ्याच वेळानंतर मला वाटतं एक डॉट चेंडू बघायला मिळतोय संदेश. नक्कीच कारण फटक्यामागे चुकीची निवड म्हणावी लागेल. ज्या अंदाजाने हा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता निर्धावच्या स्वरूपात. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म
हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. आपल्या दिशेमध्ये भरकटतोय. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली 54, 54. सुमित यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, मात्र पुन्हा एक धाव पूर्ण केली जाते. बाईचा इशारा येतोय. धावा मिळणं गरजेचं असतं. धावसंख्या होते 55, 55. स्वर्गीय रिची निलेश जितू 11 डोंबिवली विरुद्ध बालाजी ग्लोबल भिवंडी या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. अतिशय महत्वपूर्ण सामना. सुमित वाट शॉट, वाट शॉट, वाट शॉट. जबरदस्त फटका, फलादून फटका आणि चेंडू सरळ जातोय डीप वाईडिश मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार, उत्तुंग षटकार. मिडल ऑफ द बॅट ज्यावेळेस झालं, मोहर उमटली होती 6 धावांची. हरी जोशीच्या बॅटमधून हा षटकार येतोय. थर्टी 31 या धावसंख्येवर गेलतोय हरी जोशी. आणि त्याचबरोबर श्याम चौधरीच्या बॅटमधून 26 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. तर संघाची धावसंख्या धावफलकावर 61. सुमित यावेळेला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र पूर्णपणे बीट केलेला आहे. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा झालेल्या आहेत. 61 म्हणजे आपण जर बघितलं संदेश तर 12.20 म्हणजे 12 पेक्षा जास्त धावांच्या सरासरीने धावा पटकावलेल्या आहेत. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. मला असं वाटतं की 75+ कडे पाहत असणार आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या जे आहे ते 61. बीके प्रतिष्ठान या संघाचे आणि हा संघ सुद्धा सुपर 12 म्हणजे 12 मध्ये पोहोचलेला आहे. प्रथमेश पाटील यांचा संघ हा पहिला संघ आहे सुपर 12 मध्ये पोहोचणारा, 12 मध्ये पोहोचणारा. आणि हा जो सामना सुरू आहे यातून संघ विजयी होईल तो सुद्धा 12 मध्ये पोहोचेल. याचं उत्तर बरोबर 45 मिनिट्समध्ये मिळणार आहे. नक्कीच 61 धावा धावफलकावर झाल्यात. मात्र अजूनही 6 बॉल्सचा खेळ बाकी आहे आणि या 6 बॉल्स मागे 10 ते 12 धावा नक्कीच काढण्यासाठी प्रयत्न जरूर केले जातील मैदानाच्या आतमध्ये. अमर टाकून मागच्या सामन्याचा हिरो या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. हा चेंडू मात्र थोडासा एक मानसिक दबाव बघायला मिळतोय. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या होती 62, 62. मागचा जो सामना झाला होता सामन्यामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी साकारली होती अमर मात्र या सामन्यामध्ये अंतिम षटक कशा प्रकारे हाताळतोय बघायचं आहे. याला मात्र फटका खेळला, मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत आहे. तीन धावा पूर्ण होत आहेत. मला वाटतं असा एक विक्रम प्रस्थापित होतो की काय संदेश, दोन्ही फलंदाज नाबाद राहतात की काय, कारण अंतिम षटक आहे. 3 धावा झालेल्या आहेत आणि धावसंख्या होते 65, 65. पूर्णपणे दमछाक झालेले, कारण आपण पाहतोय की एकेरी दुहेरी लाईफलाईनचा वापर सुद्धा खूप केलेला आहे. खराब चेंडू समाचार घेऊन चौकार षटकार मारलेले आहेत, मात्र लाईफलाईनचा वापर सुद्धा आहे दोन्ही फलंदाजांनी जास्त प्रमाणात केलेला आहे. 65 धावा झाल्या आहेत. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. असं वाटतं की 70चा आकडा पार होऊ शकतो.
अमर हा चेंडू मात्र शेवटच्या क्षणी सोडून दिलेला आहे. बघितलेला आहे की चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंच इशारा करतायत वाईट बॉल. मानसिक दबाव बघायला मिळतोय. ज्याप्रमाणे धावा झालेल्या आहेत ते बघितल्यानंतर थोडासा मानसिक दबाव हा गोलंदाजावर दिसतोय. धावसंख्या 1 न वाढते. अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 66 66. अमर समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. याला इम्प्रोवाइज फटका खेळायचा प्रयत्न, धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. सदुसष्ट धावा झालेल्या आहेत. 67. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय कारण आपण पाहतोय बालाजी गोबस भिवंडी संघाचे सपोर्टर्स आणि खेळाडू यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे, उत्साह आहे संघामध्ये. कपिल पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्मित हास्य, उत्साह दिसतोय. अमर यावेळेला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न नाही. चेंडू फक्त अडवण्यात धन्यता मारली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या होते 68 68. अजूनही षटकातील चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. (68) 68 धावसंख्या आहे. अमर याला पुन्हा मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या होते 69 69. 69 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप झालेली आहे. TDPL मधली सर्वोच्च पार्टनरशिप बघायला मिळते. श्याम चौधरी खेळतोय 30 धावांवर आणि 31 धावांवर खेळतोय जॉर्ज विलियम भिवंडी हरी जोशी आणि अवांतर धावसंख्या 7. (69) 69 धावा झाल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेडिक्ट साधारण आपण संदेश अंदाज मानला होता 75+ कडे पाहत असणार आहे. त्या दिशेने वाटचाल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. अमर याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू चढत जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि सहजगत्या पूर्ण होते. 71 धावा झाल्यात आणि अंतिम चेंडू आहे. श्याम चौधरी 32 धावांवर खेळतोय. एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. सर्वोच्च पार्टनरशिप TDPL सत्र दुसरं आज या स्पर्धेला प्रारंभ झाला. परमपूज्य DK दास महाराज क्रीडानगरी डायगर या मैदानावरली ही स्पर्धा. यावर मात्र पायामध्ये टाकलेला चेंडू फटका खेळलेला आहे. चेंडू सीमारेषेकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. रिले फिल्डिंग बघायला मिळते क्षेत्ररक्षणा आणि 2 धावा पूर्ण करतोय आणि एक अभेद्य पार्टनरशिप करून दोन्हीही फलंदाज नाबाद. श्याम चौधरी त्याचबरोबर हरी जोशी. तब्बल 73 धावांची पार्टनरशिप. 74 धावांचं लक्ष असणार आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तत्पूर्वी उद्याचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. 8:45 ला ते पहिले संघ आहे ते रिपोर्टिंग करायचं आहे. मंजिरी गुड्डू बॉईज व अमर स्पोर्ट कासने हा सामना बरोबर 9 वाजता सुरू होईल. 8:45 ला रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर PTC स्टार विथ शशिकांत मेगा स्पोर्ट्स हा दुसरा सामना असेल. हे 4 संघ जे आहेत 4 संघांनी पहिले जे 2 संघ आहेत मंजिरी गुड्डू बॉईज विरुद्ध अमर स्पोर्ट कासने यांनी बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर PTC स्टार विरुद्ध शशिकांत मेगा स्पोर्ट्स यांनी बरोबर 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे.
तर 74 धावांचं लक्ष आहे आजच्या दिवसासाठी. मात्र मी आणि माझे सहकारी समालोचक संदेश वखारी थांबतोय, पण थांबणार नाहीत आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब, त्याचबरोबर रोशन संते, त्याचबरोबर विघ्नेश मडवी. थँक्यू सो मच गवळी सर, थँक्यू सो मच संदेश वखारे सर. 74 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलं प्रसाद सर. ज्याप्रमाणे सकाळपासून आपण सामने पाहतोय, सर्व सामने लो स्कोरिंग पाहायला मिळाले. 60+ धावा नक्कीच इथे झाल्या नाही आहेत. एकाच सामन्यामध्ये फक्त 61 धावा झाल्या, परंतु या सामन्यामध्ये 74 धावांचं लक्ष आहे स्वर्गीय रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमवरती. टीमसमोर जर पाहिलं गेलं तर 12.33च्या सरासरी प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. उस्मान पटेलला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की पहिल्या इनिंगमध्ये श्याम चौधरी आणि हरी जोशीने खूप चांगली फलंदाजी केली. 50+ पार्टनरशिप बनवली आणि एक मोठी टोटल उभारण्यामध्ये यश आलंय बालाजी ग्लोबस या टीमला. विराज चोरगे साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला सुजित पाटील आणि अरविंद बत्रे काका आणि फ्रेंड्स ग्रुप यांचा संघ आपण पाहतोय. स्वर्गीय रिची जितू निलेश 11 डोंबिवली. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 12मध्ये क्वालिफाय होईल. त्यासाठी सुरू असलेला सामना आपण पाहतोय. उस्मान पटेल आणि सुनील केवणे ही जोडी पाहायला मिळते. 74 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. 12.33च्या सरासरी प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. चांगली पार्टनरशिप, चांगली सुरुवात करावी लागेल, कारण की लक्ष हे खूप मोठं आहे प्रसाद सर. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग केली बालाजी ग्लोबस टीमच्या फलंदाजांनी, तब्बल 73 धाव बनवल्या. संध्याकाळच्या ह्या सत्रामध्ये दमट वातावरण आपण पाहतोय, परंतु 74 धावांचं लक्ष. आणि रायगड का टायगर उस्मान पटेल पहिल्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरला होता, परंतु या सामन्यामध्ये चांगली बॅटिंगची अपेक्षा असेल संघ नायकाला आणि संघ मालकाला देखील, कारण की ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे उस्मान पटेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रणमशीन ढवलेपाडा या टीमची वांगणी विभागातून बिलॉंग करतो, तो म्हणजेच सुनील केवणे. जिग्नेश पटेल गोलंदाजी मार्कवरती. प्रसाद सर, एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल जिग्नेश पटेल आणि उस्मान पटेलमध्ये. हो, डेफिनेटली. ज्या गोलंदाजाने पहिल्या सामन्यापासून एक वेगळी छाप सोडली या स्पर्धेमध्ये, इव्हन म्हणेन की या बालाजी ग्लोबस संघामध्ये खेळत असताना आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पडले आहे. तर दुसऱ्या बाजूने उस्मान पटेल मागच्या 2 सामन्यात अपयशी ठरला आहे. आपण जर बघितलं तर पूर्ण स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जो उच्चांक गाठला आहे तो म्हणजेच बालाजी ग्लोबस या संघाने अशा संघासमोर फाईट करत असताना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, आणि अशा मुवमेंटला उस्मानची बॅट तळपणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच सामना सुरू होतोय. 74 धावांचं लक्ष. पहिला चेंडू यावेळी मिस्टामिंग आहे, झेलची शक्यता, फलंदाज बाद.
रॉयल डकचा शिकार होतोय फलंदाज उस्मान पटेल. 0 बाद. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली आहे. गोलंदाज जिग्नेश पटेलने खूप मोठा धक्का दिलाय. स्वर्गीय रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमला 0 बाद झालाय उस्मान पटेल. ज्या उस्मान पटेलकडून अपेक्षा होती तो फलंदाज मात्र बाद झालाय. खूप चांगली सुरुवात. प्रसाद सर ज्याप्रमाणे उल्लेख केला की पहिल्या सामन्यापासून इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे जिग्नेश पटेलने, त्याचप्रमाणे या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये, कारण की जो संघ या सामन्यातून जिंकेल तो संघ टॉप 12मध्ये क्वालिफाय होईल. अस्तित्वाची लढाई आपण पाहतो, डू ऑर डाय. जो संघ जिंकेल तो पुढे सरकेल आणि जो संघ पराभूत होईल त्या टीमला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. योगेश पाटील न्यू बॅट्समन. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. 1 धाव मिळते. या चेंडूवरती श्रीगणेश करतोय योगेश पाटील. संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय 1 धावेने. धावसंख्या 1 धाव धावफलकावरती आहे. 1 बाद 1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज सुनील केवणे. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली पार्टनरशिप केली होती प्रसाद सर. सुनील केवणे आणि योगेश पाटील यांनी तशीच पार्टनरशिप करावी लागेल, कारण की पहिल्या चेंडूवरती खूप मोठा धक्का बसलाय. जिग्नेश यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय, ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. जिग्नेश पटेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. लोअर फुल टच चेंडू आपण पाहतो ऑन साईडला. चेंडू शॉर्ट मिड विकेटला आलाय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात केली आहे सुनील केवणेने. 1 चौकार, 1 दुहेरी धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. जिग्नेश पटेल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅन फ्रॉम गुजरात. इनसाइड आउटचा हा फटका आपण पाहतोय. 1 धाव तर कंप्लीट केली. इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतो डीप पॉईंटच्या दिशेने आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. 1 बाद 9 अशी धावसंख्या पाहायला मिळते. रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमची. अतिशय महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. नॉस्ट्रेगेनला आपण पाहू शकाल संघनायक योगेश पाटील. जे योगेश पाटीलने पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खूप चांगली फलंदाजी केली आहे, त्याला साथ देतोय सुनील केवणे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 1+1 एकूण 2 धाव मिळत आहेत आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. 9चा इशारा येतोय. ओव्हरस्टेप 9 चेंडू घोषित केलाय रमेश माद्री सरांनी आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. एक पर्वणी असेल फलंदाज योगेश पाटीलकडे. मोठा फटका खेळण्याची धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती. आज पहिला दिवस TDPL 2021चा आणि शेवटचा सामना आपण पाहतोय या 2 बलाढ्य संघांमध्ये. परंतु 7:30 वाजता इंडिया आणि पाकिस्तान या 2 संघांमध्ये महामुकाबला. नक्कीच एक मेजवानी असेल सर्व क्रिकेट रसिकांना. इंडिया पाकिस्तानचा सामना. 11 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीडचा हा चेंडू आपण पाहतो. फ्लिक करतो. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
प्रसाद सर, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर देखील 15 धावा बनवल्या आहेत स्वर्गीय रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमने. क्रिकेटचा जो पहिला वर्ड आहे ना रोशन, कन्सिस्टंटी. धावसंख्या 15 धावा धावफलकर 74 करायचे आहेत, 74 करायचे आहेत योगेश, आणि धावसंख्या 15 झाली आहे. येस 15 ऑन द बोर्ड. आम्ही रिकन्सिलेशन केलं आहे आमच्या दोन्ही स्कोरर बरोबर. माझ्यासोबत संकेत गुरव आणि त्याचबरोबर राजू पाटील. थँक्यू. 15 ऑन द बोर्ड. कन्सिस्टंटी म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण योगेश पाटीलची जर बॅटिंग बघितली, तो परिस्थिती अनुरूप बॅटिंग करतोय, परिस्थिती अनुरूप त्याचे फटके तो मोल्ड करतोय. आणि आता मात्र संघाला गरज आहे अशा मुवमेंटला, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आला आहे अशा मुवमेंटला जेव्हा पहिल्याच चेंडूवर शून्याचा चष्मा घालून उस्मान पटेल तंबूच्या आश्रयाला आला, अशा मुवमेंटला रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी काय असते, ती जबाबदारी योगेशच्या खांद्यावर पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट जो आहे ना तो 12.33 आहे. 74 धावा करायच्या आहेत आणि त्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना 15 धावा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या कुठल्या आहेत या दोन्ही फलंदाजांनी. त्यामुळे आता ही पार्टनरशिप अजून बिल्टअप, अजून पुढे जावी हा प्रयत्न असेल तो म्हणजे ऋषी जितू निलेश 11 डोंबिवली या संघाचा. नक्कीच 30 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 59 धावांची अजूनही गरज आहे. आजच्या दिवसांमध्ये सुशील पाटील असतील, रतन मानेरकर असतील, खूप सारे मेहनत ते देखील घेत आहेत या स्पर्धेसाठी. यावीस क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली. फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय. सलामीचा फलंदाज सुनील केवणे. बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन सतीश जाधव येतोय. दुसरा धक्का बसलाय सुनील केवणीच्या स्वरूपात. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज, मिडल ऑर्डरचे हे दोन प्रमुख फलंदाज आपण पाहतोय, सतीश जाधव आणि योगेश पाटील. 15 धावा धावफलकावरती आहेत. 59 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली आहे गोलंदाज श्रवण डोंगरेने. शहापूर एक्सप्रेस हा गोलंदाज आपण पाहतोय. सतीश ऑन स्ट्राइक, राईट आर्म ओव्हर द विकेट. एक आगळा वेगळा स्ट्रोक आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. सतीश जाधवच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला दमदार चौकार. चारने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला सतीश जाधवच्या बॅटमधून. ही खासियत आहे सतीश जाधवची. मॅन फ्रॉम वडवलीचा हा खेळाडू आपण पाहतोय. यस, ब्रॅवो या नावाने सुपरिचित संपूर्ण या डोंबिवली ग्रामीण विभागामध्ये. राईट अप ओव्हर द विकेट श्रवण. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सतीश जाधवच्या बॅटमधून. टीट फॉर टॅट, चोख प्रत्युत्तर दिलं जातं. इट का जवाब पत्थर से. धावसंख्या आपण पाहू शकाल 23. 23 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक दोन चौकार आलेत सतीश जाधवच्या बॅटमधून. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय.
डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर वडवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड चौकार. सर पहिल्या 2 सामन्यांमध्ये अपयश आलं होतं सतीश जाधवला, परंतु या सामन्यामध्ये या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 चौकार आलेत. खूप चांगली बॅटिंग सतीश जाधव करतोय. आपल्या टीमसाठी विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करा, कारण की अंधार होत चाललेला आहे. त्यामुळे विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या बालाजी ग्लोबस या टीमला. एक धाव तर पूर्ण केली आहे. दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. लेग बाईचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. चेंडूची धावसंख्या 1ने पुढे सरकेल 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धाव बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 13 धाव बनवल्यात. अजूनही षटकातील जर विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती विकेट आणि याही षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट, तरी देखील धावा येत आहेत. त्या म्हणजेच स्वर्गीय रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमसाठी धावा येणं हे फार महत्त्वाचं आहे या टीमसाठी आणि त्या धावा येत आहेत. सतीश जाधवने देखील खूप चांगली बॅटिंग केली, त्याला साथ देतो आहे संघनायक योगेश पाटील. यावेळी अपीश करण्याचा प्रयत्न, ग्लोरियस स्ट्रोक इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, सुरेख झेल टिपलाय श्याम चौधरीने. बिग विकेट डाऊन सोनारपाडा टीमची आणि स्वर्गीय रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमची रण मशीन योगेश पाटील बॅक टू द पवेलियन. मध्ये आपण पाहू शकाल स्पेक्टॅक्युलर मॅग्निफिसंट झेल टिपलाय श्याम चौधरीने. ज्या श्याम चौधरीने खूप चांगली बॅटिंग केली त्याच श्याम चौधरीने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलंय आणि योगेश पाटीलला बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज श्रवण डोंगरेला. 28 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं गेलं तर 46 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर नक्कीच या 24 चेंडूंमध्ये 46 धाव बनवल्या जातील का, की यांना डिफेंड केलं जाईल, हे ऐकण्यासाठी जाऊया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक, आमचे आदर्श व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र प्रसादजी परब सर. थँक्यू सो मच रोशन. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आज TDBL क्रिकेट स्पर्धेमध्ये सीझन 2मध्ये. आज पहिला दिवस डॉक्टर गवळी, त्यानंतर संदेश वखारे, रोशन संदे, विघ्नेश मडवी आणि स्वतः मी आमच्याप्रमाणे आम्ही खूप चांगलं समालोचन करण्याचा प्रयत्न केला. आज आम्हाला रोशनने खूप चांगली साथ दिली. आज एका दिवसासाठी का होईना पण रोशनचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला, त्याबद्दल रोशनचे TDBL कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार. बोलूया आपण मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज झाला आहे. सेकंड स्पेलमध्ये येतो आहे तो जिग्नेश पटेल. बॉटमहँडचा वापर, बॅक टू द बॉलर. थोडासा डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केलं आहे ओव्हर द बॉलर्स हेड. सेफ शॉट आणि स्ट्राईक रोटेट केले ते सतीश जाधवकडे. एक्स्ट्रॉर्डिनरी. मागच्या षटकातले 3 चौकार डोळ्यांचा पारणा फेडणारे. डेफिनेटली सांगेन की मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक किंवा मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना मात्र मंत्रमुग्ध केलं आहे आपल्या फटक्याने. ते म्हणजेच सतीश जाधवने एक मात्र 2 इनसाइड आउट आणि एक मात्र जो स्वीपच्या माध्यमातून मागे जो पल्लू स्कूप दाखवला तो फटका डोळ्यांचा पारणा फेडणारा. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे पण टायमिंग होत नाही आहे. प्रशांतने सांगितलं मी घेऊ शकतो एक धाव आणि वेगाने तो मात्र त्याने पूर्ण केली आहे आणि दुसरी धावसुद्धा घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. दोन्ही फलंदाज क्रीजच्या बरोबर मधोमध आले होते. बाईचा सिग्नल पंच करत असताना मागे गेला होता चेंडू. स्ट्राईक एंडला धाव घेत असताना प्रशांत म्हात्रेची त्याला धावचित करायचं होतं पण तोपर्यंत प्रशांत क्रीजच्या आतमध्ये पोहोचला होता. तोपर्यंत एक क्विक सिंगल आणि ती धावसंख्या संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त स्वरूपात नोंदली जाईल राजू पाटील यांच्याकडून. धावसंख्या धावफलकावर 30 धावा
विघ्नेश मडिक माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आजच्या दिवसातला हा शेवटचं सत्र इथे सुरू आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे जिग्नेश पटेलचं. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, ऑप्शनच्या थोडासा बाहेर, थोडासा वाईड यॉर्कर चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकताना अँगल करण्याचा प्रयत्न जिग्नेशने पहिल्याच सामन्यापासून इथे मात्र केला आहे, इम्प्रेस केलं आहे आपल्या गोलंदाजीतून. चांगलं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा सफल झाला होता, प्रशांत ऑप्शनच्या बाहेर आला होता, हेच पाहिलं जिग्नेशने आणि त्यामुळे चेंडू त्याने ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला. तो अजून थोडासा मात्र अँगल होत असताना बाहेर वळतोय, यष्टीच्या मागे चेंडू कव्हर केला जातोय. गुड बॉलिंग जिग्नेश. राऊंड विकेट स्वीप केलाय, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगमध्ये कव्हर करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग, 2 धावा इथे पूर्ण होणार का? सतीश जाधव अजूनही स्ट्राईक एंडला उभा होता पण क्विक सिंगल. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. हेच चित्र पाहायला मिळते की सतीश जाधव जीवाच्या आकांताने या 2 धावा त्याने पूर्ण केल्या. स्वतः मात्र नॉन स्ट्राईक डेंजरकडे जात असताना, धावत असताना आणि 2 धावाच्या मध्ये त्याने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर, ते एकूण 32 धावा. 32 ऑन द बोर्ड विथ द चेसिंग द टोटल ऑफ 74 रन्स. बॉटमॅनचा चांगला ऑफर, बॅक टू द बॉलर, व्हेरी गुड फिल्डिंग. किती गोलंदाज आहेत विघ्नेश मला सांग की जे मात्र चेंडू रिलीज केल्यानंतर फॉलोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करू शकतात. याचं अप्रतिम उदाहरण जिग्नेशने दाखवलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या 32 धावा. यस, व्यावसायिक खेळाडू आहे आणि जिग्नेश पटेल जर पाहिलं तर संपूर्ण दिवसात सुरेख गोलंदाजी केली आहे. आज जर पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक झाला, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि लगेचच ड्रिंक्स ट्रॉली मात्र 13वा खेळाडू मात्र मैदानात उतरेल. पण जिग्नेशने इम्प्रेस केलंय आज संपूर्ण दिवसात. पहिल्या मॅच जर पाहिलं तर नेहमीच जर पाहिलं तर पहिल्या षटकात काहीसा मागडा ठरला आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय जिग्नेश पटेल आणि या मॅचमध्ये देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 13व्या खेळाडूला एक नम्र विनंती की जरा फास्ट जायचं आहे, कारण बघा अंधार पडत आलाय आणि खास करून हिवाळ्याचे दिवस आहेत, ड्यू फॅक्टर आहे आणि त्यामुळे चेंडू कॅरी होऊ शकत नाही क्रीजवर आणि बॅट्समनला थोडंसं मात्र इथे मात्र त्रास होऊ शकतो फटकेबाजी करत असताना. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 42 धावांची गरज आहे. TTPL सीझन 2 दुसरं पर्व आणि प्रतीक्षा होती सर्व ठाणेकरांना की स्पर्धा कधी सुरू होते. ऑप्शन झाल्यानंतर भरपूर प्रेक्षकांना वेध लागले होते की कधी स्पर्धा सुरू होते. चांगले चांगले खेळाडू लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी 8 संघ वाढलेत आणि त्यानंतर ते संघ वाढल्यानंतर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू जेव्हा संघामध्ये येतात तेव्हा त्या खेळाडूंना बघण्यासाठी मात्र प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. उद्याचा दिवस पाहायला विसरू नका. शशिकांत मेगा स्पोर्ट्स वागळीच्या माध्यमातून कृष्ण सातवेसारखा खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळेल आणि चांगले चांगले खेळाडू स्पर्धेमध्ये आवर्जून शेवटच्या दिवसापर्यंत खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. ही एक पर्वणी आहे ठाणेकरांसाठी. यस, कारण की TDPL यासाठी ओळखली जाते. यावेळेस एक वेगळा उपक्रम राबवला गेलाय. ऑल इंडिया आयकॉन प्लेअर ही संकल्पना ऑफिशियल ग्रुप GTCच्या माध्यमातून राबवण्यात आली आहे आणि या स्पर्धेला मी म्हणेन तर पहिल्या दिवशी यश आलं, कारण की चांगली स्पर्धा आणि अप्रतिम खेळ देखील पाहायला मिळाला. आता 3 षटकांचा विचार केला तर 18 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाची मॅच आहे. आजच्या दिवसातली अखेरची मॅच. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला आहे. या षटकात गोलंदाज पुन्हा एकदा श्रावण डोंगरे, शहापूरचा खेळाडू. ओव्हर द विकेट बघायचे, ऑन साईडला प्लेसमेंट चांगले पण क्षेत्ररक्षक जज करतोय, बरोबर बाउंड्री लाईनवर झेल टिपला जातोय आणि निश्चितच म्हणेन की मात्र ज्या खेळाडूने मात्र एक उर्मी निर्माण केली होती, एक ऊर्जा निर्माण केली होती आपल्या संघामध्ये, त्या खेळाडूची विकेट मिळवली आहे ती श्रावण डोंगरेने. चार खेळाडू तंबूत परतलेत. धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना सर्वोच्च धावसंख्या TDPL सीझन 2 मध्ये आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या 73 नोंदवली आहे बालाजी ग्लोबस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एकही गडी न गमावता त्यांनी बनवली आहे धावसंख्या. ऑन साईडला प्लेस केलं, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, मिड विकेटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक काय डीपमधून येत आहेत, पेट्रोलिंग करतायत, चेंडू कव्हर करतील, फेक करतील, तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत असताना प्रशांत मात्रे, प्रदीर्घ अनुभव,
खूप मोठा अनुभव असलेला खेळाडू मैदानाच्या आत मी तुम्हाला पाहायला मिळतोय प्रशांत मात्रेच्या माध्यमातून. आणि बघायचं आहे जी त्याची शैली आहे किंवा जी त्याची ओळख आहे, रनिंग बिटवीन द विकेट खूप स्ट्रॉंग आहे त्याचं, आणि त्याच खेळीले आता मात्र आपल्या संघाची डाव त्याला सावरावा लागेल. श्रवण डोंगरे पुन्हा एकदा सज्ज. लॉंग ऑनला खेळाडू थोडासा वाईडिश उभा आहे. मिड विकेटला खेळाडू प्रशांतसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल ठरलाय फटका, आणि चेंडू टू बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर. एक संघर्षमय फटका प्रशांतच्या बॅटमधून, चौकार. बॅटिंग करून प्रशांत. चौकाराच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या 38 धावा धावफलकावर. 18 चेंडू 42 धावांचं जेव्हा समीकरण होतं, 14 धावा प्रति षटकामागे करायचे आहेत, आणि तो प्रयत्न सुरू आहे तो दोन्ही फलंदाजांचा. राहुल अजून स्ट्राईक रोटेट नाही झाले, पण प्रशांत चांगला फटका वसूल करतोय. पुन्हा त्या रिव्हर्सचा पवित्रा, पण क्षेत्ररक्षक आता मात्र आहे डीपमधून वेगाने येते चेंडूवर. वन बाउन्स नंतर चेंडू कव्हर केला जाईल, तोपर्यंत प्रशांत पुन्हा स्ट्राईककडे येतोय वेगाने, आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. प्रशांत रन फॉर टीम, प्रशांत रन फॉर TDPL, आणि प्रशांत रन फॉर रिची जितू निलेश डोंबिवली या संघासाठी तो संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या 40 ऑन द बोर्ड. स्टील रिक्वायर 34. 34 धावा अजूनही करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चांगली फाईट. शेवटचा टप्पा पूर्णपणे सावली मैदानावर पाहायला मिळते. सूर्य अस्ताला हळूहळू चाललाय, आणि अशा मुवमेंटला सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. चला, सामना लगेच सुरू करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. श्रवण डोंगरे पुन्हा ते सज्ज होते स्ट्रायकिंग एंडला प्रशांत मात्रेसाठी. थोडासा लांबून हा फटका, चेंडू हवेमध्ये, श्रवण चेंडूच्या खाली, आणि इट इज आउट. चेंडू थोडा शरीरापासून दूर ठेवला, भाग पाडला हा चुकीचा फटका खेळण्यासाठी, आणि स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपलाय. बॉल अँड कॉट, प्रशांत बाद. प्रशांत असं वाटत होतं की हळूहळू का होईना आपल्या संघाची धावसंख्या एक पहिलं तीरावर घेऊन जातोय की काय, म्हणजे जेणेकरून तो विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय. आणि त्याच मोमेंटला श्रवणने त्याचा अडसर दूर केला. एक स्लोअर वन चेंडू ऑफ्टमच्या थोडासा बाहेर, शॉर्ट ऑफ गुडलेत बाउन्स झालेला चेंडू, आणि 40 या धावसंख्येवर अजून एक धक्का लागतोय. तो जितू निलेश 11 डोंबिवली या संघाला 5 गडी बाद झालेत. 34 धावा अजूनही हव्यात. चेंडू आपण जर बघितले तर शिल्लक राहिलेत या षटकातले एकूण 1 चेंडू, म्हणजे एकूण 13 चेंडू शिल्लक आहेत, आणि हव्यात त्यात 34 धावा. हो, इनसाइड एज आहे, आणि ड्रॉप. हरी जोशी एसटीच्या मागे ड्रॉप करतोय झेल तो राहुल पाटीलचा. आता दोन्ही फलंदाज अशी मैदानाच्या आतमध्ये उतरवलेत जितू निलेश डोंबिवली या संघाने, जे मात्र सामन्याचं चित्र कधीही बदलू शकतात. क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, भरपूर पोटेन्शियल या खेळाडूंमध्ये आहे. आणि असे कित्येक इतिहासामध्ये दहिसर संघाच्या माध्यमातून राहुल पाटील, तर सोनारवाडा संघाच्या माध्यमातून अमोल ठाकूर, असे कित्येक सामने असे अमर ठाकूर असे कित्येक सामने असे आहेत की ज्यांनी मात्र सामन्याला कलाटणी दिली आहे. तो त्या 2 खेळाडूंवर खूप मोठी जबाबदारी आली आहे. तर कृष्णा गवळी या खेळाडूचं आगमन झालं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अहमदनगरची जी पाथर्डीची पिंपळगाव टप्पाची क्रिकेट स्पर्धा, आणि मला असं वाटतं की हल्ली अहमदनगर म्हणजेच MTPLचं ऑप्शन नंतर पुणे हा प्रवास आम्ही दोघांनी एकत्र गाडीमध्ये केला. तो कृष्णा गवळी याचं आगमन झालं आहे. कृष्णाचं मनपूर्वक स्वागत आमच्या ठाणे नगरीमध्ये. असं व्हेरी गुड क्रिकेटर, सामन्याला कलाटणी देणं ही सुद्धा ओळख आहे कृष्णा गवळीची, एक अपकमिंग टॅलेंट. आणि त्यांनी सुद्धा अजून उल्लेख केला की डिंगडॉंग संघामध्ये वर्णी लागली, आणि जास्त नाही 3 ते 4 सामन्याचा अनुभव आहे, पण अशा खेळाडूची वर्णी लागलं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे ती कृष्णा गवळीसाठी. गोलंदाज येतात या षटकामध्ये आकाश वारगडे, आणि उर्वरित 2 षटकांसाठी माझ्यासोबत विघ्नेश मडवी, ज्यांनी मात्र आम्हाला खूप चांगली साथ दिली. आपण वळूया त्यांच्याकडे. गेस्ट कमेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा येईन. वळूया आपण विघ्नेशकडे. थँक्यू. येस, 5वं षटक. पहिलाच बॉल गती परिवर्तन केले, मात्र अपस्टमच्या बाहेर पंचांनी दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमला मिळेल 1 धाव. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर जाऊन पोहोचते. 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 33 धावांची आवश्यकता.
पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं गेलं. चेंडू जातोय मिड विकेट ट्रीजन मध्ये. लाजवाब झेल भिवंडीचा वंडर बॉय आपण पाहू शकाल JP जयेश पाटीलच्या माध्यमातून सुरेख झेल आणि फलंदाज बाज होतोय अमर ठाकूर, जो मागच्या मॅचचा हिरो होता तो मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. प्रसाद सर, आपण जर पाहिलं संध्याकाळचं सत्र आहे, यावेळेस षटकाराबाहेर चेंडू जाणं थोडंसं कठीण होईल आणि फटका चांगला होता पण एक्झिक्यूट करता आला नाहीये आणि एलिव्हेशन मिळालं नाही. त्यामुळेच की काय इथे फलंदाज अमरला परतावा लागेल. यावेळेस भन्नाट वेग, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहू शकाल. गती परिवर्तन केलंय गोलंदाजामध्ये, वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळेल. फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंतचे ज्या 2 चेंडू जर पाहिले तर दोन्ही डॉट येताना पाहायला मिळते. यावेळेस ज्युसी फुल टॉस फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय TDPL षटकार 6 धावा. थोडंसं थांब. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र डिसिजन पाठवलं ते म्हणजेच आमच्या कमिटीकडे, म्हणजेच आमच्या कंट्रोल रूममध्ये, की चेंडू ओव्हर द वेस्ट आहे की नाही ह्या गोष्टी चेक केल्या जातील. लगेचच निरंजन सावंत यांचा सिग्नल आला आहे कंट्रोल रूममध्ये आणि मात्र ह्या गोष्टी आता चेक केल्या जातील की चेंडू ओव्हर द वेस्ट आहे की नाही. कारण चेंडू ज्याप्रमाणे एक्झिक्यूट केला, राहुलकडून षटकार पाहायला मिळाला, पण जर तो नो बॉल असेल किंवा नंतर निश्चित मला तुम्हाला एक फ्री हिटसुद्धा मिळेल. पण बघायचं या सगळ्या गोष्टीची पडताळणी केली जाईल आणि कंट्रोल रूममधून आमच्यापर्यंत निर्णय तो येईल. यस, टेक्निकल टीम देखील यावर लक्ष असेल कारण की हा चेंडू अतिशय महत्त्वाचा आहे. हा जर नो बॉल असेल तर फायदा असेल टीम रिची जितू निलेश 11 ड्युंबिली टीमला, कारण की धावांची आवश्यकता आणि या मॅचमध्ये हा षटकार आणि नो बॉल अतिशय महत्त्वाचा असेल. पेंडिंग असेल निर्णय आमच्यापर्यंत पोचवेल तोपर्यंत आपण पाहू शकाल मॅचमध्ये एक वेगळी कलाटणी आहे. प्रसाद सर, हा षटकार मात्र मॅचमध्ये जिवंतपणा ठेवलाय. हो, डेफिनेटली. आणि आपण अजून एक सूचना अशी करत होतो की आपण पहिल्या सामन्यापासून सूचना अशी केली की स्पर्धेमध्ये कधीही चेंडू हरवू दे, फुटू दे, खराब होऊ दे, तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत नवीनच चेंडू दिला जाणार आहे. ही सूचना मी ऑलरेडी दिलेली होती. यस, ऑलरेडी अनाउन्समेंट झाली आहे की कुठल्याही चेंडूवर मात्र जर चेंडू हरवला तरी नवीन चेंडू पुरवला जाईल. आयोजक कमिटीच्या वतीने हा निर्णय देखील आहे. हा षटकार आलाय आणि जो षटकारासाठी डिसिजन पेंडिंग आहे त्यावर देखील आमचे ऑफिशियल पंच देखील काम करतायत. आता पाहूया हा निर्णय का असेल, कारण की जसजसा वेळ झाली प्रसाद सर तसं मात्र मैदानामध्ये अंधार पसरत असेल. अंपायर डिसिजन कंट्रोल टीममधून डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. इट इज नो बॉल. येस, ओव्हर द वेस्ट आहे, इट्स बीमर आणि नो बॉल कॉल केला पंचांनी. तिसऱ्या पंचांकडून मात्र हा सिग्नल आला आहे, त्यामुळे हा चेंडू असेल पुढचा तो फ्री हिट असेल. येस, नो बॉल. बघा तुम्ही सिग्नल पाहत आहेत रमेश माते यांचा, आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट बॅट्समन राहुलसाठी. संजीवनी देणारा षटकार असेल. फलंदाज आपण पाहू शकाल राहुलच्या बॅटमधून आलाय. फ्री हिटची संधी देखील असेल. आता मात्र समीकरण असेल अजूनही 10 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. फ्री हिटसाठी संधी असेल. फलंदाज राहुल पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. फ्री हिटचा संधी असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय आणि पुन्हा एकदा चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. शफल झाला होता, कमिट केलं होतं, मात्र डॉट बॉलची सांगता होते. फ्री हिटचे संधीचा पुरेपूर समाचार घेऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता होते. 9 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. प्रसाद सर, ही मॅच क्रुशल आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल.
आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून आपला परतीचा प्रवास करेल. TDPL 2021 ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, ठाणे जिल्ह्याचं लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. यावेळेस मात्र बॅटची बॉटम एज लागली, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रीजनमध्ये, तोपर्यंत सिंगल मिळेल आणि चांगली फेकी पाहायला मिळते डीपमधून, तोपर्यंत सिंगलवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 49 ऑन स्कोर बोर्ड. 74 धावांचं आव्हान आहे. यावेळेस देखील टॉप एज आहे, नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल सिंगल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. 51 धावा. जर पाहिलं तर अजूनही धावांचा विचार केला तर 22 धावांची अजूनही आवश्यकता, 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 बॉल 23 धावा. यावेळी आडव्या बॅटने चेंडू हवे, त्याखाली क्षेत्ररक्षक आणि एक सोपा झेल पकडून फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. राहुल पाटील तंबूच्या आश्रयाला परतला. इट्स बिग ब्लो आणि इथे षटक संपला गेलंय. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 51. सामना स्पीडअप करा. 6 चेंडूने धावांची आवश्यकता असेल. मी एक नम्र विनंती करतो, बालाजी ग्लोबस प्लीज कॉपरेट करा, जास्त वेळ घेऊ नका. निर्णायक षटक अजूनही बाकी आहे. प्लीज विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मीटिंग नको आहे प्लीज, एक रिक्वेस्ट आहे, पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यस, अरुण बाद झाला. योगेश म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. प्रसाद सर काय म्हणाल? संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रात 23 धावा इथे करायच्या आहेत. फक्त एवढंच म्हणेन की फास्ट खेळायचं आहे, जास्त वेळ घालवू नका, कारण बॅटिंग करणाऱ्या संघासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा सामना आहे आणि त्यांना सुद्धा मात्र बॉल साईड होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला फास्ट खेळावं लागेल. यस, वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही मित्रांनो, त्यासाठी सामना स्पीडअप करा. 6 बॉल 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्विंग इन मिस, सुरेख चेंडू पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर इन स्विंग गोलंदाजी पाहायला मिळते. धनराज अखेरचे षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिलाच बॉल डॉट. आता मात्र समीकरण असेल 5 बॉल 23 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. करो या मरो. रिची जितू 11 डोंबिवली वर्सेस बालाजी ग्लोबल असा सामना देखील पाहायला मिळतोय. यावेळेस इनर एज लागतोय आणि डायरेक्ट हिट देखील केला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. आता मात्र 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आज जर पाहिलं तर खूप चांगलं काम अंपायरचं देखील झालंय. अतिशय चांगली अंपायरिंग पाहायला मिळाली. त्याचबरोबर गुणलेखक म्हणून राजू पाटील देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. एक शिक्षक म्हणून आहेत आणि खूप चांगलं गुणलेखक त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. समालोचन कक्षात जर पाहिलं तर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट प्रसादजी परब सर, त्याचबरोबर आपण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज रोशन संते सर असतील, भिवंडीचा बुलंद आवाज आपण संदेशजी वखारे असतील आणि मी विघ्नेश मोडवी या स्पर्धेसाठी रुजू झालो होतो. आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस प्रेक्षकांना देखील तितकाच आनंद देणारा ठरलाय. आणि की आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा शुभारंभ देखील पाहायला मिळाला. यावेळी स्विंग इन मिस, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, जवळजवळ विजयाचं तिकीट मिळालंय. मी तर म्हणेन बालाजी ग्लोबस भिवंडी टीमला चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. कारण की जर पाहिलं तर उच्चांक गाठला होता. 74 धावांचं भलं मोठं डोंगर रचलं होतं आणि ते डोंगर पार करत असताना सुरुवात चांगली झाली होती. रिची जितू निलेश डोंबिवलीचे संघमालक
सुजित पाटील आणि अरविंद वत्रे काका दोघांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या प्लीज. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांना निमंत्रित करत आहोत. अरविंद वत्रे काका आणि सुजित पाटील दोघांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. तर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, औपचारिकता राहिली आहे. आणि अखेरचा चेंडू आजच्या दिवसातला. प्रेक्षकांचा देखील मनपूर्वक आभार. टीम GTCने खूप चांगलं काम केले. ऑफिशियल ग्रुपचं देखील तितकंच कौतुक. त्याचबरोबर टायगर तील सर्व टीम असतील, सन्माननीय अतिथी असतील, प्रेक्षक असतील, त्यांचा सर्वांचा हार्दिक आभार. आणि अखेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून औपचारिकता राहिली आहे. मात्र एक बॉल शिल्लक आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे, माफ करा, 2 बॉल अजूनही शिल्लक आहे आजच्या दिवसातले. इथे हेलिकॉप्टर लगवला गेला, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रीजन मध्ये. उशिरा का होईना एक चौकार येतोय, मात्र हा चौकार टीमला विजय देऊ शकला नाही याचा देखील खंत वाटत असेल बॅट्समन. यस, अखेरचा चेंडू देखील शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते 53 या आकड्यावर. आणि हा सामना मात्र जिंकतोय तो म्हणजेच बालाजी ग्लोबल्स भिवंडी टीम पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. आणि रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीम आपला प्रवास इथेच संपलाय. त्याबद्दल हार्ड लक. आणि रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीमचे एक संघमालक प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. तर आपण जाऊया प्रसाद परब सरांकडे, की यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घोषित केला जाईल.